नमस्कार, मी सौ सारिका जितेश शेख. गेली 26 वर्ष झाले पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉब करते आहे. त्याचबरोबर आवड म्हणून या क्षेत्रातही आलेली आहे आणि 2021 मध्ये मिसेस इंडियाचा क्राऊन जिंकलेला आहे. तसेच ह्या क्षेत्राची लहानपणापासूनच खूप आवड होती, पण लहानपण गेले 3 पिढ्या आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे त्या गोष्टीची खूपच जास्त आवड होती. त्या गोष्टीसाठी एक नाळ जोडली गेलेली आहे आमची, की देशाची सेवा करायची. हे लहानपणापासूनच आमच्या आईवडिलांनी, आजोबांनी, भावांनी असं रुजवलेले आहे की तुझं देशाप्रती काहीतरी देणं लागतेस तू, त्यासाठी हे तुला करायचंच आहे. देशाची सेवा ही पहिली करायचीच आहे. त्यामुळे ते क्षेत्र सांभाळून मला फॅशनची खूप आवड होती, मॉडेलिंगची खूप आवड होती, म्हणून या क्षेत्रात मी पाऊल टाकलं. तसंच मला बरेच टायटलही मिळाले. मिसेस महाराष्ट्र, मिसेस पुणे, तसेच डान्स तसेच डान्सिंगमध्येही मला बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत. तसंच आत्ता सध्या लेटेस्टमध्ये मला लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव गेलेलं आहे, माझ्या लहानपणापासूनच्या त्या मिसेस इंडियापर्यंतच्या जर्नीबद्दल. मिसेस पुणे फेस्टिवलशी माझं गेले 3 वर्षाचं नातं आहे, की 3 वर्ष झाले मी मिसेस पुणे फेस्टिवलसाठी ज्युरी म्हणून, ऑडिशन ज्युरी तसंच टॅलेंट ज्युरी म्हणून आहेत. त्या सर्व कंटेस्टंटशी एवढी छान एक नातं निर्माण झालं आहे की त्या सगळ्या गोष्टी माझे शेअर करतात आणि माझ्याकडून बरंच काही शिकण्यासारखं, त्यांच्याकडूनही मला बरंच काही शिकण्यासारखं होतं. त्या ऑडिशनमध्ये एवढ्या टॅलेंटेड मुलींमधून निवडणं म्हणजे खरंच आमचीच एक परीक्षा होती, की इतक्या छान छान क्षेत्रातून आलेल्या ह्या मुली आज आपलं एक कुठंतरी वेगळं नाव, कुठेतरी आपली बकेट लिस्टची एखादी विश पूर्ण करण्यासाठी आलेल्या आहेत. आणि त्यांना निवडताना, त्यांच्याशी बोलताना खूप खूप छान वाटलं. असं म्हणलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण माझ्या बाबतीत ते अगदी उलट आहे, की माझ्यासारख्या यशस्वी स्त्रीच्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे. आज त्यांच्यामुळेच मी आज एवढ्या मोठ्या मंचावर आहे आणि त्यांनी एवढा मोठा सपोर्ट केला या गोष्टीसाठी की मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहील आणि आभार राहील. आणि सगळ्यांना असेच नवरे मिळावी ही मनापासून अपेक्षा करेन, की असं साथ देणारा आणि कुठेही कमी न पडून देणारा नवरा सगळ्यांना मिळावा. धन्यवाद.